आपण बनवत आहे क्रिस्पी शंकरपाळे, मोहन न लावता बनवलेले शंकरपाळे। तर शंकरपाळे बघा किती मल्टी लेयरचे बनलेले आहे। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 2 वाट्या दूध, बघा, आणि याच वाटीने 1 वाटी मी घेते आहे साखर। दूध थंड आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतलेली। आता मी इथे घेत आहे याच अर्धी वाटी तूप टाकून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत ते फिरवत राहायचं। पूर्ण साखर मेल्ट करून घ्यायची। हे बघा, इथे तुम्हाला दाखवते साखर पूर्ण विरघळलेली आहे। आता मी इथं परात घेतलेली आहे, त्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं। आणि इथे यासाठी मी घेतलेलं आहे 4 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। तर मी आता हा घालते आहे 1 वाटी। याच वाटीने मी 4 वाटी मैदा आणि 1 वाटी याच मापाने गव्हाचं पीठ टाकते आहे। हे बघा, हे 1 वाटी गव्हाचं पीठ आहे। ते सगळं मी चाळून घेतलेलं आहे आधी। आता मी मैदा थोडा थोडा घालणार आहे। हे आधी मी मिक्स करून घेते। हे मैद्याची दुसरी वाटी टाकली। आता हे पण मिश्रण मिक्स करून घेणार आहे मी। तर यात टाकलेले आहे मी चवीसाठी वेलची पूड आणि थोडंसं चिमूटभर मीठ। हे बघा, मीठ टाकून घेते। तर हे अगदी हलक्या हाताने, चपातीचं मळतो तसं नाही, तर सॉफ्ट अशा हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। आता मी हळूहळू याच्यामध्ये मैदा टाकणार आहे। बघा, ही तिसरी वाटी। चौथी वाटी। याच्यामुळे मिश्रण असे एकजीव व्यवस्थित होतं आणि ते मळायला पण इझी जातं। सॉफ्ट त्याला गोळा बनवून घ्यायचा आहे छान। बघा, इथं माझं हे आपलं शंकरपाळ्यांचं पीठ मळून झालेलं आहे। हे बघा, अशा लेयर झाल्या पाहिजे त्याला। एकदम नरम पण नको आणि एकदम कडक पण नाही। आता ओल्या रुमाल ओला करून घ्यायचा, किंवा कोणताही कपडा रुमाल ओला करून ते 20 ते 30 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। आपलं पीठ हे बघा झाकून झालेलं आहे। आता हे मुरलेलं आहे। 30 मिनिटानंतर मी इथं हे घेतलेलं आहे। तर याचे असे व्यवस्थित गोळे बघा, असं झालं पाहिजे पीठ। असे गोळे बनवून घ्यायचे। आता आपण इथे शंकरपाळ्याची जी लाटी असते ती लाटून घेऊ। अगदी बारीक नाही करायची, थोडी जाडच राहू द्यायची। आता इथे मी आधी ह्या कडा कट करून घेणार त्याच्या साइडने।
तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळे कट करून घ्यायचे व्यवस्थित। बघा अशा प्रकारे मी स्क्वेअरच्या आकारामध्ये त्याला कट करून घेतलेले आहे। थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे। तर इथं कढईमध्ये तेल तापलेलं आहे का नाही, तेल किंवा तूप तुम्ही काही घेऊ शकता। तर त्याच्यासाठी मी एक शंकरपाळा आधी टाकून बघितला, शंकरपाळाच टाकून बघायचा डायरेक्ट, म्हणजे ते व्यवस्थित समजतं आपल्याला माप, तेल व्यवस्थित होतं का नाही तो तेलामध्ये। तर माझा व्यवस्थित झालेला आहे। आता मी सगळे शंकरपाळे त्याच्यामध्ये टाकून घेणार आणि एकदम लो फ्लेमवर ते व्यवस्थित मस्त तळून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये त्याला असं चाळत राहायचं, म्हणजे ते दोघं साईडने व्यवस्थित होतात। हे बघा मस्त शंकरपाळे खुसखुशीत असे तळून झालेले आहे। आता मी पूर्ण बनवून घेते। आधीचा जो मी कट केला ना तो स्क्वेअर मध्ये होता, आता हा मी थोडासा वेगळा आकार कट केलेला आहे बघा। अशा प्रकारे मी इथे सर्व शंकरपाळे बनवून घेतलेले आहे। फ्लेम लोच ठेवायचा, त्याच्यावरच सगळे शंकरपाळे तुम्ही तळून घ्यायचे आहे। हे बघा मस्तपैकी। तर इथे माझे शंकरपाळे बनवून रेडी झालेले आहे आणि तुम्ही बघू शकतात किती छान आणि असे क्रिस्पी कुरकुरीत शंकरपाळे माझे बनून झालेले आहेत। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। थँक यू, बाय बाय।